येथील खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त 2 दिवसापासून भक्त आपले मान मानता पेढून यात्रेत सहभागी होतात। यात्रेत आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता तगतराव काढून संपूर्ण गावातून तगतराव मिरवणूक काढली जाते। तसेच संध्याकाळी तमाशा मंडळाकडून हजेरीचा कार्यक्रम होतो। या यात्रेत खेळणी, पाळणी, भांडे, दुकाने, मिठाई दुकाने असे विविध व्यापारी यात्रेत सहभागी होतात। यावेळी तिकी गावाचे सरपंच श्रीराम पाटील, उपसरपंच भाईदास पाटील, नितीन पाटील, नारायण पाटील, मुकेश पाटील, दिनेश पाटील, योगेश पाटील, वसंत पाटील, बबलू पाटील आदी तिकी गावाचे ग्रामस्थ व मंदिराचे सर्व ट्रस्टी उपस्थित होते। पार पडते। सर्व गाव मिळून, सर्व समाज मिळून एकत्र येऊन आमचे सालाबादाप्रमाणे 1 नंबर कीर्तन होते आमच्या गावातली। आणि आमच्या गावासाठी गिरीश महाजन यांनी 5 कोटी रुपये मंजूर करून दिलेले। बाकी प्रतिपक्षावर आपलं काम चालू आहे आणि हे सर्व गाव मिळून आमच्या सर्वांचे सहकार्य आहे। आणि आमच्या गावात कुठलाही काही राजकारणाविषयी काही नाही आणि त्याचबद्दल सर्व आलेले आमच्या यात्रेत आलेले सर्वांचे आमच्या यात्रा कमिटीतर्फे स्वागत करतो आणि त्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र। 2 दिवसापासून यात्रा उत्सव हा आपल्या चालू आहे। आज 2 दिवसापासून जवळजवळ 1 ते 1.5 लाख भाविकांनी दर्शनाचा खंडेराव महाराजांचा लाभ घेतलेला आहे। तसेच या यात्रेत खेळणी, पाळणी व खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल इथं लागलेले आहेत। हजारो भाविक आताही बघणार की रांगेत उभे आहेत। जवळजवळ 4-4 तास लाईन घेऊन हवे आहेत। हवा ट्रस्टने त्याची व्यवस्थाही केली, व्यवस्थापन सर्व चाललेलं आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, आरोग्य विभागाचे लोकही इथं कार्यरत आहेत। भंडाराचे मोठ्या प्रमाणात सत्यनारायणचे कार्यक्रम, मान मानता फेडण्याचे, नवस फेडण्याचे कार्यक्रम इथं चालू आहे। आमचे ट्रस्टी सर्व हे काम आमचे सहज व्यवस्थापक हे सर्व काम पाहत आहेत। तीर्थक्षेत्र विकास सूचनाने 5 कोटी रुपये मंजूर आले, त्यापैकी 50% काम आता पूर्णत्वास आहे व काम प्रगती पथावर आहे। पण एक स्तंभ व जे मंदिराचं काम आहे हे जयंती स्वरूपातून होणार आहे। तरी भाविकांनी या मंदिराच्या कामासाठी सरळ हाताने मदत करावी हे नम्र विनंती।